जर केतन अग्रवाल बहिणीने सिया गोयलला केतन अग्रवाल बद्दल जागरूकपणे काही प्रश्न विचारले नसते तर केतन अग्रवाल प्रकरणाचे सत्य कधीच जगासमोर बाहेर आले नसते। केतन अग्रवाल आणि सिया गोयल हे प्रकरण तुम्हाला माहित असेलच, तरी थोडासा बॅकग्राऊंड सांगतो। केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा झालेला होता। केतन अग्रवाल आणि सिया गोयल 18 जून 2026 रोजी पुण्याजवळील लोहगड येथे फिरायला गेलेले होते आणि तेथेच पाय घसरून केतन अग्रवाल याचे जीवन संपले। सिया गोयलने ही गोष्ट केतनच्या घरच्यांना सांगितली, त्यांनी ही गोष्ट मान्य केली आणि केतन अग्रवाल याचे क्रियाकर्म पण उरकून टाकले। क्रियाकर्म उरकल्यानंतर 4 दिवसांनी जेव्हा सिया गोयल केतन अग्रवालच्या घरी गेली तेव्हा केतन अग्रवालच्या बहिणीने सिया गोयलला काही प्रश्न विचारले, कारण सिया गोयलचे सांगणे असे होते की तो पाय घसरून पडला, पण केतन अग्रवालच्या बहिणीचे हे म्हणणे होते की तो एक्सपिरियन्स ट्रेकर होता आणि आजपर्यंत खूप सारे ट्रेक केलेले, त्याला माहिती आहे की कुठे पाय ठेवल्यावर धोका आहे, कुठे घसरण्याची भीती आहे, कुठे चांगले वातावरण आहे, या साऱ्या प्रकारची जानकारी त्याला असताना तो कस काय पाय घसरून पडला, अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा केतन अग्रवालच्या बहिणीने सिया गोयलला विचारले तेव्हा सिया गोयलच्या उत्तरांमध्ये तफावत आढळली। बऱ्याचदा उत्तर देताना ती गांगरत होती आणि तिच्या बोलण्यामध्ये तफावत बघून केतन अग्रवालच्या बहिणीला शंका आली आणि तिने पोलिसांमध्ये केस नोंदवली आणि मगच पुढे केतन अग्रवाल प्रकरणाचे सत्य जगासमोर आले। केतन अग्रवालच्या घरच्यांनी जेव्हा पोलिसांमध्ये कंप्लेंट नोंदवली तेव्हा पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला। त्यांनी सगळ्यात पहिले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। लोहगडाला जाताना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज त्यांनी सगळे बघितले। तिथे सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांच्या सोबत एक व्यक्ती दिसत होता ज्याने हुडी घातलेली होती। आता जूनचा महिना, पाऊस पडलेला नाही, एवढी गरमी असताना थंडीची हुडी कुणी घातलेली होती आणि तो व्यक्ती यांच्या सोबत काय फिरत होता याची शंका पोलिसांना आली। त्याच्यानंतर त्यांनी सिया गोयलचे कॉल रेकॉर्ड तपासले, त्यामध्ये पण त्यांना समजले की एका नंबर सोबत खूपदा कॉल झालेले आहेत, खूप वेळेस या नंबर सोबत बोलणे होते। त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी सिया गोयलचा फोन तपासला तेव्हा चेतन हा सियाचा बॉयफ्रेंड आहे ही गोष्ट पोलिसांना समजली, पण त्यांच्या दोघांच्या मधले जे चॅट्स असतात ते सिया गोयलने डिलीट केले होते, पण जी ब्राउझर हिस्ट्री होती ती त्यांना डिलीट करता आली नाही, त्यांना त्याबद्दल नॉलेज नसावे। आणि सिया गोयलने ब्राउझर हिस्ट्रीमध्ये हे सर्च केलेले होते की एखाद्या व्यक्तीला गडावरून ढकलून कसे त्याचे जीवन संपवावे किंवा एखाद्या व्यक्तीला संपवण्यासाठीचे अनेक मार्ग त्यांनी इंटरनेटवर शोधलेले होते। ही सर्च हिस्ट्री पोलिसांना सापडली आणि मग पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला। जेव्हा पोलिसांनी सियाचा बॉयफ्रेंड चेतन आणि सिया यांचे कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा ते 2000 तास एकमेकांशी बोललेले होते गेल्या 6 महिन्यामध्ये। त्याच्यानंतर घटनेच्या 1 दिवस आधी पण ते एका हॉटेलमध्ये भेटलेले होते, तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासले, लोहगडावरचे सीसीटीव्ही फुटेज, त्याच्यानंतर MCL ची एक मॅचचे सीसीटीव्ही फुटेज पण तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, तिथे पण ते दोघे एकमेकांच्या हातात हात घेऊन बसलेले होते। तर या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर पोलिसांनी सिया गोयलला अटक केली। अटक केल्यानंतर सिया गोयल सगळं सांगायला लागली की मला हे लग्न मान्य नव्हते, तरी पण मला बळजबरीने हे लग्न करायला लावले। केतन अग्रवालला पण सांगितले, पण केतन अग्रवाल म्हणत होता की मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे आणि माझ्या घरच्यांना जरी मी सांगितले तर माझ्या घरचे ऐकणार नाही। आता केतनच्या ओव्हरऑल या बातम्यांवरून लक्षात येतो की केतनचा स्वभाव सरळ मार्गी होता, त्याला चालाक्या हे कळत नव्हता आणि सिया गोयल ही चालाकी होती। सिया गोयलचे चेतनचे प्रेम संबंध होते हे सिया गोयलच्या घरच्यांना माहिती, ती दारू प्यायची, पबमध्ये पार्टीला जायची, रात्री मित्रांबरोबर फिरायची, या सगळ्या गोष्टी सिया गोयलच्या घरच्यांना माहिती, पण त्यांनी केतन अग्रवालच्या घरच्यांना ह्या गोष्टी सांगितल्या नाही। आता केतन अग्रवालचे घरचे एवढे पैशावाले, त्यांनी एखादा प्रायव्हेट एजंट लावून पण सिया गोयलची माहिती काढली असती, सहज कळाली असती, पण तेही मूर्खासारखे सिया गोयलच्या घरच्यांवर विश्वास ठेवला आणि सिया गोयलचं लग्न आपल्या मुलासोबत ते लावून द्यायला तयार झाले। साखरपुडाही झालेला होता, पण आजकालच्या जमान्यामध्ये परिस्थिती एवढी बिघडलेली, सोशल मीडियामुळे एकमेकांचे कॉन्टॅक्ट वाढलेले आहेत, कोण कुठल्या मार्गाला अचानक लागू शकतं सोशल मीडियामुळे हे सांगता येणार नाही। एवढी साधी माहिती केतन अग्रवालच्या घरच्यांना माहित नव्हती का? एवढा पैसा होता, त्यांनी सगळ्या सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवला? त्यांनी थोडी जरी माहिती एखादा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजंट लावून काढली असती, 2 दिवसात त्यांना सगळी माहिती कळाली असती, त्यांनी पण त्याबाबत तस्ती घेतली नाही। केतन अग्रवाल हा जनरली चालाक दिसत नव्हता, तो इतका प्रेमात बुडालेला होता। सिया गोयलने या लोहगडच्या घटनेच्या 3दा आधी पण केतन अग्रवालला संपवण्याचे प्रयत्न केलेले होते। केतन अग्रवाल त्याला लक्षातच आलं नाही, एवढा प्रेमात आकंत बुडलेला होता की त्याला ह्या गोष्टी कळतच नव्हत्या। वरून तो सियाला गिफ्ट दे, पार्टी दे, हे घेऊन दे, ते घेऊन दे, त्याला ह्या चाली कळत नव्हत्या का? आपली होणारी बायको कोणाशी इतकी चॅटिंग करते, फोनवर बोलते, सोशल मीडियावर काय करते, एवढ्या बारीक गोष्टी पण त्याने विचारू नये का? त्याचाही मूर्खपणा त्याला नडला। पण ही जी आहे सिया गोयल, तिचा कॉन्फिडन्स का वाढला? कारण अलीकडे भारतामध्ये ह्या खूप घटना घडताय, प्रियकराला जवळ घ्यायचे आणि होणाऱ्या नवऱ्याला किंवा झालेल्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने संपवायचे, या घटना खूप घडतात। मणिपूर येथे ते सोनम रघुवंशीची घटना घडली, त्याच्या आधी उत्तर प्रदेशमध्ये एक घटना घडली ज्याच्या निळ्या ड्रम मध्ये नवऱ्याला संपवून त्याच्यात पुरून दिलेले होते आणि ती बया बॉयफ्रेंड बरोबर हसत खेळत बाहेर हिंडत होती
आणि नवरा निळ्या ड्रम मध्ये तिने संपून टाकून दिलेला होता. त्या घटना माहीत नव्हत्या का केतन अग्रवालच्या घरच्यांना? माहिती असतील ना. त्यांनी याबाबत जागरूकता पाळल्याने आणि श्रेया गोयल हिचा कॉन्फिडन्स याच्यामुळेच वाढलाय कारण ती सोनम रघुवंशी हिने आपल्या नवऱ्याला असेच दरीवरून ढकलून दिले बॉयफ्रेंड सोबत. ती 7 ते 8 महिन्यात बाहेर आलेली आहे जेलमधनं. अतुल सुभाष नावाचा बँगलोर मधला एक टेकी IIT पासआउट हुशार याने स्वतःचे जीवन संपवले कारण बायकोचे घरचे त्रास देत होते. ती पण 2 ते 3 महिन्यात जेलमधनं लगेच बाहेर आली. उत्तर प्रदेशमधील तुम्हाला ते निळ्या ड्रमची घटना माहिती असेल जिचा मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला. त्याच्यातील जी पण मुख्य आरोपी आहे ती पण काही दिवसांनी जेलमधनं बाहेर आली. तर आपल्या प्रियकराला आपल्या नवऱ्याला संपवून पण ह्या ज्या महिला आहेत या 3 ते 4 महिन्यात 8 महिन्यात बाहेर येत आहे. आपल्या ज्युडिशियल सिस्टमच्या तर फेलर आहेतच पण श्रेया गोयलचा कॉन्फिडन्स याच्यामुळे पण वाढला असावा की त्यांनी प्लॅन तर तयार केलाच पण कदाचित सापडलो तर 7-8 महिन्यात 10 महिन्यात मला बाहेर येणंच आहे. वकील भेटून जाईल आणि काहीतरी कायद्याची पळवाट सोडून आपण बाहेर येऊन जाऊ याच्यामुळे पण कॉन्फिडन्स वाढला होता आणि तेच होणार आहे. श्रेया गोयल सुद्धा काही महिन्यांनी बाहेर येणार. तिचा बॉयफ्रेंड चेतन आता कोणी तर तिच्यासोबत लग्न करणार नाही. तो चेतन पण बाहेर येऊन जाणार कारण तो सह आरोपी आहे, मुख्य आरोपी नाही. मुख्य आरोपी श्रेया गोयल. दोन्ही आरोपी 6 महिने 8 महिने वर्षभराने बाहेर येणार आणि मोकळे फिरणार. त्यांना कुठल्याही कायद्याचे धरबंधन नाही, निर्लज्जपणे फिरणार. आणि तो निष्पाप जीव केतन अग्रवाल गेला संपून. तो त्याने जर लक्ष दिले असते, थोडी चालाकी बाळगली असती, थोडा जागरूक राहिला असता, ज्याची त्याची स्वतःची बहीण जागरूक होती त्याच्यामुळे हे प्रकरण बाहेर आले. स्वतः केतन पण जागरूक राहिला असता तर त्याच्यासोबत हे नक्कीच घडले नसते. कारण श्रेया गोयलने 3दा संपवण्याचा आधी प्लॅन केलेला होता. 3दा तिने अटेम्प्ट पण केले. त्या केतन अग्रवालला एवढी पण गोष्ट लक्षात आली नाही. एवढा कसा सरळ मार्गीन हरिश्चंद्राचा सारखा हा केतन अग्रवाल असू शकतो ही पण मोठी विशेष गोष्ट आहे.